नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल सरकारकडून 600 रुपये प्रति ब्रास दराने वाळू मिळणार आहे आणि याची जी बुकिंग आहे ती ऑनलाईन पद्धतीने चालू झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने बुकिंग कशी करायची आहे A to Z प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. जसं की बुकिंग कशी करायची, पेमेंट कसं करायचं, वाळू कशी घरी येणार आहे, सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. ऑनलाईन प्रोसेस सगळी राहणार आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, ऑनलाईन वाळू बुकिंग करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे mahakhanij.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती. या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर वरती पहा एक ऑप्शन आहे सँड बुकिंग. या सँड बुकिंग ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पहिलाच ऑप्शन तुम्हाला दिसेल सँड बुकिंग. इथे या पहिल्या सँड बुकिंग ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सँड बुकिंग ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल, नवीन वेबसाईट ओपन होईल. इथं पहा प्रोसेस दिलेली आहे. आपल्याला अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर वाळूची बुकिंग करायची आहे. बुकिंग केल्यानंतर पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमचं काम झालं, तुम्ही ॲप्लिकेशन ट्रॅक करू शकता आणि काही दिवसात तुमची जी काही वाळू घरी जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. आता लॉग इन ऑप्शन दिसेल वरती, या लॉग इन बटनावरती क्लिक करा. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं यावरती अकाउंट असेल तर तुम्हाला अकाउंट युजर आय डी आणि पासवर्ड म्हणजेच मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. जर तुमचं याच्यामध्ये अकाउंट नसेल, तुम्ही पहिल्यांदाच इथे अकाउंट उघडताय तर खाली न्यू कन्झ्युमर साइन अप या बटनावरती क्लिक करा. साइन अप या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव टाका, तुमचा ईमेल आय डी टाका, तुमचा मोबाईल नंबर टाका आणि सबमिट करा. तुम्हाला एक OTP येईल. OTP टाकून रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन कंप्लीट केलं असं मी समजतो. आता लॉग इन करायचं आहे तर वरती लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करा. रजिस्ट्रेशन करून घेतलेलं असं समजतो. लॉग इन करताना मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका आणि यूज OTP एक ऑप्शन तुम्हाला दिसेल, तिथे यूज OTPवरती क्लिक करा. तर इथे पहा OTP आलेला आहे. इथे OTP टाकायचा आहे आणि इथे जो कॅप्चा दिसतोय तो इथे आहे तसा टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचा आहे. सिम्पल प्रोसेस आहे. अगोदर अकाउंट उघडा. अकाउंट उघडल्यानंतर लॉग इन करा. लॉग इन करताना OTP विचारला जाईल. OTP टाका, कॅप्चा टाकून लॉग इन करा. अशा पद्धतीने लॉग इन होईल. अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल. आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदर आपला प्रोजेक्ट रजिस्टर करायचा आहे. प्रोजेक्ट रजिस्टरवरती क्लिक करा. पहिलाच ऑप्शन आहे. इथून तुम्ही जाऊ शकता किंवा लेफ्ट साईडला सुद्धा ऑप्शन दिलेला आहे, तिथून सुद्धा तुम्ही पहा डॅशबोर्डमध्ये रजिस्टर प्रोजेक्ट आहे, तिथे सुद्धा क्लिक करू शकता. किंवा लेफ्ट साईडला डॅशबोर्डमध्ये पहिला ऑप्शन आहे रजिस्टर प्रोजेक्ट. डॅशबोर्डच्या खाली पहिला रजिस्टर प्रोजेक्टवरती सुद्धा क्लिक करू शकता. इथं आल्यानंतर आता प्रोजेक्ट टाईप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. सेल्फ कन्झम्पशन म्हणजे आपल्या स्वतःसाठी. दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे घरकुल योजनेसाठी. जर तुम्ही घरकुल घेतलं असेल ग्रामपंचायतकडून तर त्यासाठी दुसरा ऑप्शन आहे. घरकुल योजनेसाठी वाळू फ्रीमध्ये आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी आणि चौथा ऑप्शन आहे जर तुमचा प्रायव्हेट प्रोजेक्ट असेल तर. मी सेल्फ कन्झम्पशन सिलेक्ट केलं आहे म्हणजे स्वतःसाठी लागते कामासाठी. त्यानंतर जिल्हा विचारेल, तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा तालुका विचारेल, तुमचा तालुका इथे सिलेक्ट करा. तुमचं गाव कुठे आहे ते गाव सिलेक्ट करा. म्हणजे थोडक्यात ज्या गावामध्ये तुम्हाला वाळू हवी आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर प्रोजेक्ट नेम आहे. सेल्फ कन्झम्पशनला ऑप्शनला आहे. जर तुमचा कोणता प्रोजेक्ट असेल तर तुम्ही प्रोजेक्ट नेम टाकू शकता, नाहीतर सेल्फ कन्झम्पशनला सोडून द्या. त्यानंतर टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन, तुमचं कन्स्ट्रक्शन बिल्डिंग वगैरेसाठी लागते का अदर कोणत्या कामासाठी लागते ते सिलेक्ट करा. त्यानंतर क्वांटिटी टाका, किती ब्रास वाळू पाहिजे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 100 किती ब्रास वाळू पाहिजे ते तुम्ही इथे टाका. त्यानंतर साईट ॲड्रेस टाका, टाईप करा. किंवा तुम्ही राईट साईडला गुगल मॅप आहे त्या बटनावरती क्लिक करून इथे परमिशन अलाव करायची आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं काम चालू आहे त्या ठिकाणचा तुम्ही इथे मॅपसुद्धा सिलेक्ट करू शकता. ते रेड रंगाचा जो काही गोल आहे तो तुम्हाला तिथे जिथे लोकेशन आहे तिथे ठेवायचं आहे. तर मी इथे ठेवून घेतो आणि ॲड करतो. तुम्ही मॅन्युअली जर टाईप करायचं असेल तर टाईपसुद्धा करू शकता. तर इथे हा उचलतो आणि जिथे लागतं आहे तिथे ठेवतो. ठेवल्यानंतर खाली ॲड बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथे माझं काम चालू आहे तर मी इथे ठेवलं आणि ॲड केलं. ॲड केल्यानंतर इथे ॲड्रेस आपला इथे येणार आहे. त्यापेक्षा मॅन्युअली टाकलं तरी चालेल, मी तुम्हाला मॅपने दाखवला आहे. त्यानंतर गट नंबर विचारेल, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय तिथला गट नंबर काय आहे, 7/12चा गट नंबर वगैरे असतो तर तो टाका. गट नंबर तुमचा टाकल्यानंतर खाली तुम्हाला आता तुमचं नाव विचारेल, तुमचं डॉक्युमेंट नंबर विचारेल आणि एक डॉक्युमेंट अपलोड करायला विचारेल. अपलोड डॉक्युमेंट ऑप्शन येईल. डॉक्युमेंट तुमचं नाव पूर्ण टाका, त्यानंतर डॉक्युमेंट नंबर तुमचा म्हणजे आधार नंबर टाका आणि अपलोड बटनावरती क्लिक करून
तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे म्हणजेच आधार कार्ड जे असेल त्याचा फोटो वगैरे अपलोड करा. अपलोड केल्यानंतर इथे एक बटन आहे प्लसचं, राईट साईडला प्लसच्या बटनावरती क्लिक करा, तरच ते तुमचं ॲड होईल. तर मी इथे माहिती टाकलेली आहे, डॉक्युमेंट अपलोड केलं आहे. ॲड करण्यासाठी आता हे ॲड नाही झालं कारण मी ॲड नाही केलं, तर प्लसचा आयकॉन त्यावरती क्लिक करा. इथे पहा, यावरती क्लिक करायचं. इथे जर क्लिक केलं तर हे खाली पहा तुमचं नाव, डॉक्युमेंट नंबर आणि जे काही डॉक्युमेंट अपलोड केले आपलं आधार कार्ड ते दाखवेल. त्यानंतर हे तर आता सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर आपलं पहा प्रोजेक्ट रजिस्टर सक्सेसफुली झालेला आहे. आपला प्रोजेक्ट झाला. आता आपल्याला वाळू बुकिंग करायचे, सँड बुकिंग. तर लेफ्ट साईडला पुन्हा क्लिक करा. इथे तुम्हाला प्रोजेक्ट रजिस्टर प्रोजेक्टच्या खाली पहा बुक सँड हा ऑप्शन दिसेल. तर बुक सँडवरती क्लिक करायचं आहे. बुक सँडवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज येईल. तुमचा प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा आहे. आत्ता आपण हा जुना प्रोजेक्ट आहे, आत्ता आपण हा प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे. तर हा प्रोजेक्ट सिलेक्ट करा. आत्ता जो क्रिएट केला तो प्रोजेक्ट सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला किती ब्रास वाळू पाहिजे ते टाका आणि त्यानंतर डिस्टन्स काय टाकणार, तर जो काही तुमच्या शेजारचा वाळूचा डेपो आहे तिथून आपल्याला वाळू आणायची, तो किती किलोमीटर आहे. तर तुम्हाला माहीत नसणार आहे किती किलोमीटरला डेपो आहे. तर तुम्ही काय करू शकता, 10 किलोमीटर टाका, सर्च करा. 20 किलोमीटर टाका, सर्च करा. 30 किलोमीटर टाका, सर्च करा. तुम्हाला डेपो दाखवेल. समजा मी 50 किलोमीटर टाकलं आणि सर्च केलं तर इथे लोडिंग होईल आणि तुम्ही लेफ्ट साईडला पाहू शकता माझ्या 50 किलोमीटरला एकच डेपो आहे. तर त्यानुसार तुम्ही आणि इथे रेट पण दाखवेल, पाहू शकता किती किलोमीटरला डेपो आहे आणि रेट 600 रुपये प्रति ब्रास दराने मिळणार आहे. तर आता मी 40 किलोमीटर जर टाकून सर्च केलं तर मला डेपो दाखवत नाही. जर तुम्हाला डेपो दाखवला नाही तर तुम्ही किलोमीटर वाढवा आणि त्यानुसार तुम्हाला डेपो दाखवेल. तर किलोमीटर जसं तुम्ही वाढवाल तर तुम्हाला डेपो दाखवेल. समजा मी आता इथे 100 किलोमीटर टाकतो आणि सर्च करतो तर पाहू शकता 100 किलोमीटरच्या अंतरावरती किती डेपो आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला जो डेपो हवा असेल तो इथे त्याचा ॲड्रेस बघून तो सिलेक्ट करायचा आहे. आता मी बाकीचे भरपूर लांब आहेत त्यामुळे मी काय करतो, 50 किलोमीटरवरती कुठला डेपो आहे का ते बघतो आणि त्यानुसार बुकिंग करतो. आता इथे किलोमीटर मी चेंजेस करतो, 50 किलोमीटर करतो आणि सर्च करतो. सर्च केल्यानंतर पहा एक डेपो मला सापडला आहे जो की माझ्या 50 ते 60 किलोमीटरवरती आहे. तर हा डेपो सिलेक्ट करायचा आहे. डेपो सिलेक्ट केल्यानंतर तुमचं इथं प्रोजेक्ट दाखवेल, तसेच तुमचं लोकेशन, त्यांचं लोकेशन दाखवेल, त्यांचं लोकेशन कुठं आहे आणि तुम्हाला इथे पहा 600 रुपये प्रति ब्रासाने ही वाळू मिळती आहे. पण ज्याचे काही चार्जेस आहेत, ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस असतील ते चार्जेस दाखवले जातील. ते चार्जेस कसे दाखवायचे, इथे पहा 2139 मला रक्कम द्यायची आहे. तर हे तुम्हाला परवडतं आहे का, परवडत असेल तरच तुम्ही कन्फर्म करा. तर आय बटनावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे पहा सेलिंग प्राईस 600 रुपये आणि बाकीचा रेट दाखवेल. DMF जे 60 रुपये आहे, SI चार्जेस जे आहे ते 16 रुपये आणि डेपो मॅनेजमेंट चार्जेस आहेत. जे काही वाळू तुम्हाला द्यायची आहे ती किती डिस्टन्सवरती आहे त्यानुसार तुम्हाला इथे रेट दाखवलं जाईल. जर हा रेट तुम्हाला परवडत असेल, ही जी फायनल टोटल व्हॅल्यू आहे ती जर तुम्हाला परवडत असेल, 2139 मला आलेली आहे एका ब्रासला. गव्हर्नमेंटची मस्त चार्जेस 600 रुपये आहेत, पण ट्रॅव्हलिंगचा वगैरे जर लांब असल्यामुळे चार्जेस जास्त लागतील. तुम्हाला जर परवडत असेल तर कन्फर्म बुकिंग या ऑप्शनवरती क्लिक करा. नसेल परवडत तर सोडून द्या विषय वाळू बुकिंगचा. तर मी इथे कन्फर्म करतो, येस करतो. तुम्हाला पुढे प्रोसेस करून दाखवतो कशी आहे. आता पेमेंट करायचं का, तर येस करायचं आहे. तुम्हाला इथे पेमेंट गेटवरती घेऊन जाणार आहे. इथे तुम्हाला जे काही पेमेंट असेल तुमच्या डिस्टन्सवरती डिपेंड करेल तुम्हाला किती पेमेंट करायचं आहे. 600 ब्रासनुसार तुम्ही किती ब्रास सिलेक्ट केले त्यानुसार पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक प्रिंट भेटेल, ती प्रिंट काढून घ्यायची आहे. मी आता हे कॅन्सल करतो. मला हे वाळू परवडत नाही, मी सोडून देतो याचा विषय. तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या, नाहीतर बघा तुमच्या ह्याने. जर तुम्ही वाळू बुकिंग केली तर माय बुकिंगमध्ये जाऊन तुमची बुकिंग झालेली तुम्हाला दिसेल. पेमेंट झाल्यानंतर तुमची बुकिंग होईल आणि माय बुकिंगमध्ये तुम्हाला बुकिंग दिसेल आणि तुम्हाला अजून वाळू बुक करायची बुक स्टँडमध्ये करू शकता. अशा पद्धतीने वाळू बुकिंग करायची आहे. काही दिवसांनी ही वाळू तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती मिळून जाईल. धन्यवाद.